पापाराजी हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल, पण खरेच हे पापाराजी कोण असतात? ते नेहमी सेलिब्रिटींच्या मागे का धावत असतात? सलमान खान आणि सारा तेंडुलकर सारखे स्टार्स त्यांच्यावर का चिडतात? आणि फक्त फोटो काढून हे लोक लाखो रुपये कसे कमवतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पापाराजींचं संपूर्ण जग उघडणार आहोत. जेवढं ग्लॅमरस दिसतं तेवढंच ते धोकादायक, वादग्रस्त आणि काही वेळा त्रासदायकही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला कळणार आहे की सेलिब्रिटींच्या प्रत्येक हालचालीमागे कॅमेरा घेऊन उभे असणारे लोक नेमके कोण आहेत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कल्पना करा, रात्रीचे 2 वाजले आहे. एखादा अभिनेता हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि अचानक 15 ते 20 कॅमेरे त्याच्या चेहऱ्यावर फ्लॅश मारायला लागतात. सर इकडे बघा, मॅडम एक फोटो, काय झालं, कोणासोबत आलात? आणि त्या सेलिब्रिटीला स्वतःला श्वास घ्यायलाही जागा राहत नाही. हे दृश्य आजकाल खूप कॉमन झाले. एअरपोर्ट असो, जिम असो, रेस्टॉरंट असो किंवा अगदी अंत्यसंस्कार, पापाराजी सर्वत्र पोहोचतात. पण प्रश्न असा आहे की त्यांना माहिती कसं मिळतं? ती इतक्या योग्य वेळी ते योग्य ठिकाणी पोहोचतात तरी कसे? सुरुवातीला पापाराजी हा शब्द कुठून आला ते समजून घेऊया. 1960 मध्ये इटलीमध्ये लाडोल के व्हिटा नावाचा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटात पापाराजू नावाचा एक फोटोग्राफर होता, जो सेलिब्रिटींच्या मागे फिरून फोटो काढायचा. त्यानंतर जगभर अशा फोटोग्राफर्सना पापाराजी म्हणायला सुरुवात झाली. आज हा शब्द फक्त फोटोग्राफी पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो पूर्ण एक इंडस्ट्री बनला आहे. भारतामध्ये, विशेषतः मुंबईमध्ये पापाराजी संस्कृती खूप मोठी झाली आहे, कारण बॉलिवूड म्हणजेच मनोरंजन उद्योगाचं केंद्र मुंबई आहे. दररोज हजारो लोक सेलिब्रिटींचे अपडेट शोधत असतात. कोणाचा अफेअर चालू आहे, कोणाचा ब्रेकअप झाला, कोणता स्टार कोणत्या गाडीत फिरतोय, कोणत्या अभिनेत्रींनी कोणता ड्रेस घातलाय. लोकांना हे सगळं पाहायचं असतं आणि हाच पापाराजींचा व्यवसाय आहे. पापाराजींचं मुख्य काम म्हणजे सेलिब्रिटींचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ काढणं. पण हे दिसतं तितकं सोपं काम नाही. त्यासाठी त्यांच्याकडे मोठं नेटवर्क असतं. काही लोक सेलिब्रिटींच्या ड्रायव्हरशी संपर्कात असतात, काही हॉटेल स्टाफशी, काही जिम ट्रेनर्सशी, तर काही मॅनेजरशी. कुठला स्टार कुठे जाणार आहे याची माहिती मिळताच ते लगेच त्या ठिकाणी पोहोचतात. काही वेळा ते तासनतास वाट पाहतात, उन्हात, पावसात, गर्दीत, फक्त एका फोटोसाठी. आजकाल सोशल मीडिया आल्यामुळे पापाराजींची स्पर्धा आणखी वाढली आहे. आधी फोटो वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर दिसायचे, पण आता इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुक व्हिडिओजमुळे पहिल्यांदा कोण पोस्ट करणार याची शर्यत लागलेली असते. त्यामुळे अनेक पापाराजी सतत मोबाईल, कॅमेरा आणि इंटरनेटसह तयार असतात. एखादा स्टार दिसला की लगेच व्हिडिओ शूट, एडिट आणि पोस्ट. पण इथे सुरू होतो वाद, कारण काही वेळा हे पापाराजी मर्यादा विसरतात. अलीकडे सारा तेंडुलकर एका पापाराजी पेजवर खूप संतापली होती, कारण त्या पेजवर तिच्या शरीराची टिप्पणी करण्यात आली होती. मोठी अशा शब्दांचा वापर करण्यात आला आणि साराने त्याला डिस्कस्टिंग म्हणत जोरदार उत्तर दिलं. सोशल मीडियावर या प्रकरणाची खूप चर्चा झाली. अनेक लोकांनी साराला सपोर्ट केला आणि म्हणाले की फोटो काढणं वेगळं, पण एखाद्याची बॉडी शेमिंग करणं खूप चुकीचं आहे. त्याचप्रमाणे सलमान खान सुद्धा अलीकडे पापाराजींवर खूप चिडला होता. एका हॉस्पिटलच्या बाहेर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सतत काढले जात होते. सलमान खान संतापला आणि म्हणाला, 60 वर्षाचा झालोय पण लढायला विसरलो नाही. त्याचा ह्या व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यानंतर काही पापाराजींनी त्याची माफीही मागितली, कारण काही वेळा सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्यात खूप जास्त हस्तक्षेप होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे पापाराजी किती पैसे कमवतात? तर उत्तर ऐकून तुम्ही शॉक व्हाल. भारतात छोटे फ्रीलान्स पापाराजी महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवू शकतात. पण मोठ्या इंस्टाग्राम पेजेस आणि प्रसिद्ध मीडिया एजन्सीज लाखो रुपये कमवतात. एखाद्या एक्सक्लुझिव्ह फोटोसाठी हजारो ते लाखो रुपये मिळवू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या स्टारचं लग्न, गुप्त रिलेशनशिप, बाळाचा पहिला फोटो किंवा मोठा वाद, अशा गोष्टींची किंमत खूप जास्त असते. हॉलिवूडमध्ये तर पापाराजींच्या फोटोसाठी करोडो रुपये दिल्याचे उदाहरणं आहेत. प्रिन्सेस डायनाच्या मृत्यूनंतर तर जगभर पापाराजींवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला, कारण तिच्या कारचा पाठलाग पापाराजी करत असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर अनेक देशांनी नियम कडक केले. विशेषतः सेलिब्रिटींच्या मुलांचे फोटो काढण्यावर मर्यादा आणल्या गेल्या. भारतात सुद्धा अनेक सेलिब्रिटी पापाराजींना सपोर्ट करतात, कारण त्यातून त्यांची प्रसिद्धी वाढते. नवीन चित्रपट रिलीज होणार असेल, नवीन ब्रँड लॉन्च असतील किंवा सोशल मीडिया चर्चेत राहायचं असेल, तर काही स्टार स्वतःच पापाराजींना माहिती देतात. त्यामुळे काही वेळा हे नातं गिव्ह अँड टेक सारखं असतं. सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळते आणि पापाराजींना व्ह्यूज आणि पैसा. पण दुसरीकडे काही सेलिब्रिटींना हे खूप त्रासदायक वाटतं.
विशेषतः जेव्हा त्यांच्या मुलांचे फोटो काढले जातात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अनेक वेळा विनंती केली होती की त्यांच्या मुलीचे फोटो काढू नका. आलिया भट सुद्धा एकदा संतापली होती कारण तिच्या घरच्या आतले फोटो झूम लेन्स वापरून काढले गेले होते. म्हणजेच काही वेळा पापाराझी आणि प्रायव्हसी यांच्यातील सीमा पूर्णपणे मिटते. आजकाल पापाराझी फक्त कॅमेरामॅन राहिलेले नाहीत, तर ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा झाले आहेत. काही पेजेसना लाखो कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. एका व्हिडिओवर लाखो व्ह्यूज येतात. जाहिराती, स्पॉन्सरशिप, ब्रँड कोलॅबोरेशन्स यामुळे त्यांची कमाई आणखी वाढते. म्हणजेच आता फोटो काढणं हा फक्त व्यवसाय राहिलेला नाही, तर तो डिजिटल मीडिया साम्राज्य बनत चाललाय. पण इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, मर्यादा कुठपर्यंत? कारण सेलिब्रिटी असले तरी ते माणूसच आहेत. त्यांना हे खाजगी आयुष्य असतं, भावना असतात, कुटुंब असतं. प्रत्येक क्षणी कॅमेरा चेहऱ्यावर येणं कोणालाही त्रासदायक वाटू शकतं. आणि म्हणूनच सलमान खान, सारा तेंडुलकर आणि अनेक स्टार्स वेळोवेळी आवाज उठवत असतात. तर दुसरीकडे लोकांचं म्हणणं असतं की जर सेलिब्रिटींना प्रसिद्धी हवी असेल तर पापाराझींचा भाग स्वीकारावा लागेल. कारण चाहत्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे हा विषय पूर्णपणे काळा किंवा पांढरा नाही, तर मध्येच कुठेतरी आहे. आजच्या काळात पापाराझी हे मनोरंजन उद्योगाचा एक मोठा भाग बनले आहेत. ते लोकांना स्टार्सच्या आयुष्याची झलक दाखवतात. पण काही वेळा त्या झलकांची किंमत सेलिब्रिटींच्या गोपनीयतेने मोजावी लागते. आणि म्हणूनच भविष्यात पापाराझी आणि सेलिब्रिटी यांच्यात ही लढाई अजून वाढू शकते. तुम्हाला काय वाटतं? पापाराझींचं काम योग्य आहे का, की ते सेलिब्रिटींच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करतात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट आणि सविस्तर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे प्रत्येक ट्रेंड मागचं खरं सत्य तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.